तर दरवर्षीप्रमाणेच गणेश चतुर्थीच्या दिवसांमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाची स्थापना करण्यात येते आणि त्याच बाप्पाचं आज विसर्जन। गेल्या 7 वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशा वाजवण्याचा मान मराठी कलाकारांच्या ढोल ताशा पथकाला मिळतो। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। सिद्धिविनायक गणपतीची मिरवणूक आहे आणि कलाकारांना ढोल ताशे पथक आपल्याकडे दिसतोय। कलावंत ढोल ताशे पथक आता सिद्धिविनायकाच्या मिरवणुकीत सुद्धा आलेत आणि तेवढाच आनंद घेताना दिसतायत। सगळेच कलाकार आहेत। ढोल ताशे पथक हा खरा तर एक वेगळा माहोल आहे आणि तो माहोल इकडे करण्याचा प्रयत्न सगळ्यांचा इकडून दिसून येतोय। आपण बघू शकता आपल्या सोबत खऱ्या तर आता सिद्धार्थ जाधव सुद्धा आहेत। सिद्धार्थ भाई, खरं तर आनंद आहे आपल्या मुंबईत वाजवताना। आपला रस्ता दादर, सिद्धिविनायक गणपती मागे 11 वर्ष आहे कलावंत ढोल ताशा पथकाचं आणि दरवर्षी सिद्धिविनायक वाजवतो म्हणजे गँग कलाकारांची मेहनत 1.5 महिन्याची आणि आता हा माहोल, हा जल्लोष हा कमालीचा आहे। आणि माझ्यासाठी स्पेशल आहे कारण हिरा पण आली आहे। हिरा मला वाजवताना बघते त्यामुळे आमची मजा येते। सिद्धार्थ जाधव यांची मुलगी सुद्धा इकडे आलेली आहे। आपण तिला सुद्धा विचारूया, तिला आज इकडे कसं वाटतंय? बाबांना बघून मजा येते आज? मला ना माहिती काहीतरी एनर्जी घुसली त्याच्यामध्ये। श्रुती पुण्यात वेगळं, मुंबईत तू वाजवतेस। सिद्धिविनायक बाप्पा आपल्या मागे आहे। मुंबईत वाजवताना किती आनंद मिळतो? खूप मस्त। आम्ही आवर्जून दरवर्षी सिद्धिविनायकच्या विसर्जनाला वाजवतो। हे आमचं 7वं वर्ष आहे। 7वं वर्ष आहे आणि ऊर्जा तेवढीच आहे, मजा तेवढीच येते। मला एक गोष्ट ढोल वाजवणं खूप आवडते, त्यामुळे वेळाचा वेगळा काढायला लागत नाही, वेळ निघतो। आणि गणपतीचे 10 दिवस हे बाप्पासाठी असतात। हा खूप स्वागत आहे, हा आनंद वेगळा आहे। मुंबईत वाजवत आहे, मुंबईत बाप्पा आहे मागे। पहिल्यांदा आणि सिद्धिविनायकाला पहिल्यांदा खूप आनंद। काय सांगायला माहोल, ही टीम एकत्र काय खूप छान वाटतंय। इतका जोश आहे, आज दुसऱ्याला पण कळत नाहीये। हा मान तुम्हाला आहे, हा मान वेगळा, मुंबईत येणं वेगळं आणि इकडचा आनंद वेगळा का? अगदी आणि मला वाटतं मानाचा जसा पुण्यातला पहिला कसबा गणपती आहे तितकाच मोठा मान मानवत तर सिद्धिविनायकाचा आहे। कारण कुठलंही काम करताना कुठलाही कलाकार पहिला सिद्धिविनायकाच्या चरणी येतो, प्रार्थना करतो आणि मग पुढे कामाला सुरुवात करतो। त्यामुळे हा मान खूप मोठा आहे। हाताला लागलाय पण दिस इज फाईन। बाप्पा मोरया। दुसरं काय, आपल्याला इथे वादन करत असताना बाप्पा समोर उभा असताना कुठलीही गोष्ट, कुठलंही दुःख, कुठलीही झालेली जखम लक्षात राहत नाही। डोक्यात फक्त गणपती बाप्पा असतो, बाकी काही। कलाकारांचा ढोल ताशे पथक, कलावंत ढोल ताशे पथक जे सिद्धिविनायकच्या चरणी, सिद्धिविनायकच्या मिरवणुकीत त्यांना वाजवायचा मान मिळाला आहे। अनेक कलाकारांचा समावेश या ठिकाणी झाला आहे आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सतीश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।